नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण शिकणार आहोत जावास्क्रिप्टमध्ये जे कंडिशनल स्टेटमेंट्स असतात ते. तर कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणजे काय? तर आपल्याला फ्रंट एंड साईडला कोड करण्यासाठी कधी-कधी एखादा एलिमेंटला किंवा जावास्क्रिप्टचं डोम मॅनिप्युलेशन करण्यासाठी, HTMLचं डोम मॅनिप्युलेशन करण्यासाठी जावास्क्रिप्टचा वापर करताना आपल्याला कधी-कधी काही व्हॅल्यूज आपल्याला चेक कराव्या लागतात. काही व्हेरिएबल्स आपल्याला चेक करावे लागतात, जेणेकरून त्या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूजनुसार आपल्याला युजरला काहीतरी शो करायचं असतं, किंवा कंडिशनली आपल्याला एखादा एलिमेंट हाईड करायचा असतो, किंवा कंडिशनली आपल्याला एखादा एलिमेंट शो करायचा असतो, किंवा एखाद्या युजरला जर एखाद्या बटनचा ॲक्सेस आपल्याला द्यायचा नसेल, तर त्या बटनला सुद्धा आपण डिसेबल करू शकतो. त्या युजरचं जे क्रेडेन्शियल्स आहेत ते आपण चेक करून, किंवा त्याचा जो रोल आहे तो रोल आपण चेक करून बटन आपण डिसेबल करू शकतो. तर असे काही रिअल टाईम सिनारिओज आहेत, भरपूर असतात, जिथे कंडिशनल स्टेटमेंट्स यूज होतात. तर आज आपण बघणार आहोत तेच. त्यापैकी इफ, एल्स आणि एल्स इफ आणि स्विच याच्यामधला फरक काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जवळपास 90% लोकं फक्त बघतात, सबस्क्राईब करत नाहीत. तर सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर वळूया विजुअल स्टुडिओ कोडकडे. तर सुरुवातीला आपण चेक करूया इफ स्टेटमेंट. ठीक आहे. तर याच्यासाठी मी एक काम करतो, एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो इज ॲडमिन नावाचा. इथे मी देतो ट्रू. त्याच्यानंतर मी इथे एक कंडिशन देतो, इफ इज ॲडमिन. ठीक आहे. आता इफ स्टेटमेंट जो असतो तो कंडिशन कंडिशन चेक करण्यासाठी असतो आणि याच्यामध्ये आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू जी आहे ती चेक करतो. आता व्हेरिएबल जे आहे ते बुलियन आहे, त्याच्यामुळं आता इथे फॉर एक्झाम्पल जर व्हेरिएबल बुलियन असेल, तर इथे फक्त याच्या दोन व्हॅल्यू असतात, ट्रू आणि फॉल्स. तर ट्रूसाठी आपण सरळ सरळ ते व्हेरिएबल जे आहे ते व्हेरिएबलचं नाव आपण जसं तसं देऊ शकतो, कारण की जर हा व्हेरिएबल आहे याचा अर्थ हा ट्रू आहे. किंवा जर कंडिशन, जर आता ही कंडिशनच आहे इथे ट्रू आणि फॉल्स चेक करण्यासाठी, जर इज ॲडमिन आहे तरच ते कंडिशनच्या आतमध्ये येणार, आणि जर इज ॲडमिन नाही तर ते कसं चेक करायचं? तर इथे आपल्याला नॉट ऑपरेटर, एक्सक्लेमेटरी मार्क आपल्याला द्यावं लागतं, जेणेकरून आपण जे व्हॅल्यूज आहेत त्या फॉल्सची व्हॅल्यू आपण इथे चेक करू शकतो. फॉल्सी म्हणजे कशा, की ज्या व्हॅल्यू ज्या नल आहेत, किंवा ज्या व्हॅल्यू अनडिफाईंड आहेत, किंवा ज्या व्हॅल्यू फॉल्स आहेत. ठीक आहे. तर अशा व्हॅल्यू आपण इथे चेक करू शकतो या एक्सक्लेमेटरी मार्कने. आता मला इथे चेक करायचं आहे, की जर जर आता हे या कंडिशनमध्ये आलं, तर मला इथे प्रिंट करायचं आहे, की एक मला टेक्स्ट घेतो मी इथे, वॅर टेक्स्ट इक्वल्स टू एम्प्टी टेक्स्ट घेतो, आणि इथे मी टेक्स्टला अपेंड करतो एक स्ट्रिंग, की कंडिशन व्हॅलिड. ठीक आहे. आता ही जी स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग मी इथे याला इनर HTML मी सेट करतो. जर आता या कंडिशनमध्ये नसेल, तर इथे मला पुन्हा टेक्स्ट अपेंड करायचं, की ही जी कंडिशन आहे ही नॉट व्हॅलिड. ठीक आहे. तर आता काय होईल आपण बघूया. तुम्ही इथे बघू शकता कंडिशन इज नॉट व्हॅलिड हे प्रिंट झालेलं आहे. तर का? तर या कंडिशनमध्ये ही कंडिशन जी आहे ही सॅटिस्फाय झाली नाही आहे. ठीक आहे. या कंडिशनमध्ये आपलं जे रनटाईम आहे, जावास्क्रिप्टचं रनटाईम ते आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे जे टेक्स्ट आहे, ही जी स्ट्रिंग आहे या टेक्स्ट व्हेरिएबलला अपेंड झाली नाही आहे. ठीक आहे. कशामुळे? कारण की इज ॲडमिनची जी व्हॅल्यू आहे ती ट्रू आहे. तर इथे आपण फॉल्सची व्हॅल्यू चेक करतोय युजिंग एक्सक्लेमेटरी मार्क. आता मी जेव्हा एक्सक्लेमेटरी मार्क काढेल, ठीक आहे, त्यावेळेस हे कंडिशनच्या आतमध्ये येईल. परंतु कंडिशनच्या आतमध्ये आल्यानंतर, कंडिशन व्हॅलिड झाल्यानंतर तो कंडिशन नॉट व्हॅलिड सुद्धा अपेंड करेल. का? तर ते मी तुम्हाला दाखवतो. कंडिशन व्हॅलिड सोबत कंडिशन नॉट व्हॅलिड सुद्धा त्याने अपेंड केलं, कारण की या टेक्स्टला आपण इथे अपडेट करतोय, आणि ही कंडिशन संपल्यानंतर जेव्हा जावास्क्रिप्टचं जे रनटाईम आहे ते इथे येईल, इथे आल्यानंतर पुन्हा या टेक्स्टला तो कंडिशन नॉट व्हॅलिड असं अपेंड करतोय. तर हे आपल्याला टाळायचं आहे. तर हे जर आपल्याला टाळायचं असेल, तर आपल्याला एल्स ब्लॉकचा यूज करावा लागतो. ठीक आहे. तर जेव्हा आपण आता एल्स ब्लॉकचा यूज करू, तेव्हा हा जो टेक्स्ट आहे हा अपेंड होणार नाही. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता. सध्या फक्त कंडिशन व्हॅलिडच आहे. का? तर एल्स कंडिशनमध्ये जेव्हा ही कंडिशन फॉल्स होईल, ठीक आहे. आता मी इथे फॉल्सची जर व्हॅल्यू टाकली, फॉल्सची व्हॅल्यू टाकल्यानंतर इथं आपण ट्रुथी व्हॅल्यू आपण चेक करतोय, ट्रुथी. तर जेव्हा ट्रुथी व्हॅल्यू चेक करतोय, तर ही व्हॅल्यू जी आहे ती फॉल्सी आहे. त्याच्यामुळे तो एल्स ब्लॉकमध्ये येणार आणि कंडिशन नॉट व्हॅलिड हा प्रिंट करणार. तुम्ही इथे बघू शकता कंडिशन नॉट व्हॅलिड. ठीक आहे. तर हा एक उपयोग आहे एल्सचा. त्याच्यानंतर ही पहिली कंडिशन आहे, ही जर फेल झाली तर दुसऱ्या कंडिशनमध्ये तो येणार. दुसरी कंडिशन कोणती आहे? म्हणजे दुसरी जी कंडिशन नाही आहे ही ॲक्चुअली, हे आहे याचं समजा एक ऑप्शन आहे. ठीक आहे. म्हणजे ही जी कंडिशन फेल झाली तर डिफॉल्ट त्याने इथे यायला पाहिजे. जर आता आपण इथे वरती खूप साऱ्या कंडिशन्स दिल्यात. आता इथे आपण कंडिशन 1 सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ कंडिशन, कंडिशन 2 सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे. इथे कंडिशन 1, कंडिशन 2. परंतु काय होतं,
या सगळ्या कंडिशन वरच्या ज्या फेल झाल्यानंतर शेवटी तो एल्सला येणार. त्याच्यासाठी आपण एल्स ब्लॉक हा यूज करतो. ठीक आहे. तर हे असं काही नाहीये की या कंडिशनचं जे पॅरलली आपण दुसरी कंडिशन ॲड करतोय, हे कंडिशनचा पार्ट नाही मित्रांनो. ठीक आहे. हा आहे शेवटचा एक जे स्टेटमेंट आहे, शेवटचं एक जे व्हॅलिड स्टेटमेंट असतं एल्स. म्हणजे या सगळ्या कंडिशन जर फेल झाल्या, तो ॲटलीस्ट तो इथे तरी यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण एल्स हा पार्ट देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एल्स इफ आहे. तर एल्स इफमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, ही कंडिशन जी फॉल्स झालेली आहे. ठीक आहे. तर पुन्हा एक दुसरी कंडिशन आपल्याला चेक करायची. ठीक आहे. नॉट इज ॲडमिन. ठीक आहे. आता इथे नॉट इज ॲडमिन म्हणजे कसं, आता वरची कंडिशन, पहिली कंडिशन जी आहे ती फेल झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तो येणार या कंडिशनमध्ये, पण इथे सुद्धा एल्स ब्लॉकमध्ये तो एक कंडिशन चेक करणार. ठीक आहे. म्हणजे इथे आपण एल्स ब्लॉक तर दिलेला आहे, पण एल्स ब्लॉक जो दिलेला आहे तो एका कंडिशन सोबत दिलेला आहे. इथे आपण कोणती कंडिशन नाही दिलेली आहे. इथे ते कंडिशन चेक नाही करणार. इथे डायरेक्टली तो जे काही आपण कोड दिलेला आहे तो कोड इथे रन करणार. परंतु जेव्हा या एल्स ब्लॉकमध्ये येणार, या एल्स ब्लॉकमध्ये, तेव्हा आपण इथे कंडिशन दिलेली आहे, तर ती कंडिशन सॅटिस्फाय होते की नाही ते चेक करणार. ठीक आहे. तर इथे मी आता टेक्स्ट घेतो, प्लस इक्वल्स टू नन ऑफ द कंडिशन सॅटिस्फाईड. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता ही फॉल्सी व्हॅल्यू आहे, तर हा सेकंड ब्लॉक ऑफ कोड जो आहे तो रन होणार. तुम्ही बघू शकता या दुसऱ्या ब्लॉकमध्ये तो आलेला आहे रन टाईम, आणि त्याच्यानंतर त्याने हे कंडिशन नॉट व्हॅलिड हे प्रिंट केलेले आहे. त्याच्यानंतर आहे एल्स ब्लॉक. हा एल्स ब्लॉकमध्ये तो येणार नाही, कारण की दुसऱ्या ब्लॉकमध्ये तो आलेला आहे. आता मी काय करतो, याची एक व्हॅल्यू स्ट्रिंग देतो. ठीक आहे. स्ट्रिंग व्हॅल्यू दिली तर तो पहिल्या कंडिशनमध्ये येईल. कंडिशन इज व्हॅलिड. का तर नॉट नल आहे मित्रांनो. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं. हे काय करतं, हे अनडिफाईन्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉट नल, आणि त्याच्यानंतर बुलियन. बुलियन, अनडिफाईन्ड आणि नॉट नल, या 3 कंडिशन चेक करतो. ठीक आहे. तर या तिन्ही कंडिशन जर आल्या या इफ ब्लॉकमध्ये, तेव्हा तो इथे येणार. जर या तिन्ही कंडिशन नसतील, आता फॉर एक्झाम्पल मी इथे अनडिफाईन्ड दिलं, अनडिफाईन्ड दिल्यानंतर तो येणार एल्स ब्लॉकला, कंडिशन नॉट व्हॅलिड. तुम्ही पाहू शकता इथे. ते अनडिफाईन्ड जे आहे कंडिशन, अनडिफाईन्ड जे आहे ते एक फॉल्सी व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणून ते ट्रीट केलं जातं, व्हेरिएबल असाइनमेंट म्हणून, फॉल्सी व्हेरिएबल असाइनमेंट. ठीक आहे. आणि जर मी इथे नल जरी दिलं तरी हे फॉल्सी व्हेरिएबल असाइनमेंट आहे. ठीक आहे. कंडिशन नॉट व्हॅलिड तुम्ही इथे बघू शकता. तर आता या सगळ्याला सोडून मला दुसरं काहीतरी द्यायचं आहे, जेणेकरून तो एल्स ब्लॉकमध्ये आला पाहिजे. ठीक आहे. जर मी इथे आता ट्रूज देतोय, आता मी इथे एक काम करतो, इथे याचा जे टाईप आहे, टाईप ऑफ इज ॲडमिन. ठीक आहे. इज इक्वल्स टू, आता इथे मी स्ट्रिंग देतोय. आता टाईप ऑफ या व्हेरिएबलचा स्ट्रिंग आहे का नाही, त्याच्यामुळे तो येणार इथे. आता इथे मला चेक करायचं आहे टाईप ऑफ इज ॲडमिन जे व्हेरिएबल आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती नंबर आहे का. ठीक आहे. नंबर आहे का मित्रांनो, नाही. तर हे सरळ सरळ एस ब्लॉकमध्ये तो फॉल होणार. हे फॉलबॅकसाठी यूज केलं जातं. ठीक आहे. म्हणजे जेव्हा या दोन्ही कंडिशन्स फेल होतील, तर तेव्हा फॉलबॅक इथे व्हायला पाहिजे, म्हणून एल्स ब्लॉक जो आहे तो यूज केला जातो. तुम्ही पाहू शकता नन ऑफ द कंडिशन सॅटिस्फाईड. का तर कारण की या दोन्ही कंडिशन जे आहेत ते फेल झालेले आहेत, तर फॉलबॅक म्हणून ही एल्स कंडिशन आपण टाकलेली आहे, एल्स स्टेटमेंट टाकलेले आहे, त्याच्यामुळे ते इथे आलेले आहे. आता स्विच आहे. स्विच केस बघूया. स्विच केसचा जो सिंटॅक्स आहे तो सरळ सरळ आहे, स्विच. ठीक आहे. आता इथे कसं असतं, एका व्हेरिएबल साठी एका व्हेरिएबल वर आपण स्विच करतो. ठीक आहे. आता इथे केस देतो आपण. ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन आपण इथे आता केसमध्ये टाकणार आहोत. ठीक आहे. तर इथे आपल्याला टेक्स्ट अपेंड करायचं आहे. त्याच्यानंतर इथे एक ब्रेक द्यायचा आहे. ठीक आहे. सेम आहे, दुसरी केस आहे. नंबर आहे का ते चेक करायचं आपल्याला. त्याच्यानंतर कोलन द्यायचं आहे, आणि हे जे स्टेटमेंट आहे हे आपल्याला इथे प्रिंट करायचं आहे. त्याच्यानंतर ब्रेक द्यायचं आहे. आणि तिसरी कंडिशन जी आहे ती डिफॉल्ट आहे. डिफॉल्ट केसला आपल्याला नन ऑफ द अबोव्ह सॅटिस्फाईड म्हणून इथे द्यायचे टेक्स्टला. त्याच्यानंतर ब्रेक करायचं. आता जेव्हा मी हे ब्लॉक ऑफ कोड जे आहे हे कमेंट करतो, तुम्ही बघू शकता नन ऑफ द अबोव्ह कंडिशन इज सॅटिस्फाईड. तर मेन डिफरन्स काय आहे याच्यामधला. ठीक आहे. तर इथे फॉलबॅक आपण देतो. ठीक आहे. इथे फॉलबॅक देतो, इथे कंडिशन्स पण देतो, पण हे जे इफ किंवा एल्स इफ किंवा एल्स हा जो ब्लॉक आहे, आणि हा स्विच केसचा जो ब्लॉक आहे, दोन्ही सारख्याच पद्धतीनं वर्क करतं. फक्त कसं मेजर डिफरन्स काय, ते ब्रेक होतो. स्टेटमेंट जे आहे का ते ब्रेक होत असतं. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपल्याला हे ब्रेक कीवर्ड जे आहे का ते टाकावंच लागतं. ठीक आहे. ब्रेक याला या केसला, या स्विच केसला आपल्याला ब्रेक करावं लागतं. तर याने काय होतं, यानं परफॉर्मन्स थोडासा स्लो होऊन जातो. का तर कारण की इथनं ब्रेक होऊन जिथं हा फंक्शन कॉल झालेला आहे तिथे जे जावास्क्रिप्टचे जे रन टाईम आहे त्याचं जे पॉइंटर आहे ते पॉइंटर जातं. आणि स्विच केस हे फार कमी प्रमाणात यूज होतं जे आपल्या फ्रंट एंड कोडिंगमध्ये. खूपच म्हणजे एखादे समजा एखादी किंवा दोन जर यूज केसेस किंवा जे कंडिशन्स आहेत आपल्याला चेक करायचे असतील, तर त्या केसमध्ये हे स्विच केस हे यूज होतं.
परंतु जर जिथे एखाद्या कोडमध्ये भरपूर कंडिशन्स आहेत आणि कंडिशन बेसवरच खूप तो एखादं जे फंक्शन आहे ते कंडिशन बेसवरच आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर कंडिशन्स आहेत, तर त्या केसमध्ये स्विच केस हे यूज करणं आपण टाळतो. कारण की स्विच केस जे आहे स्विच केस तेवढा परफॉर्मन्स सपोर्टेड नाही आहे. ठीक आहे. म्हणजे परफॉर्मन्स आपल्याला जर वाढवायचा असेल, तर परफॉर्मन्स वाढवण्यासाठी आपल्या ॲप्लिकेशनचा रन टाईम परफॉर्मन्स जर वाढवायचा असेल, तर त्या केसमध्ये आपण स्विच केस यूज करणं हे टाळतो. ठीक आहे. तर डिफरन्स आहे, सिंटॅक्सचा डिफरन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कंडिशन्स चेक करण्याचा डिफरन्स आहे. इथे तुम्ही इफ कंडिशन यूज करू शकता, हा सिंटॅक्स आहे त्याचा. परंतु इथे तुम्हाला केस यूज करावं लागतं. केस यूज केल्यानंतर तिथे तुम्हाला सेमिकोलन द्यावं लागतं आणि सेमिकोलनच्या नेक्स्ट लाईनला तुम्हाला जे काही प्रिंट करायचं आहे ते प्रिंट करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक ब्रेक स्टेटमेंट तिथे द्यावं लागतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा आहे डिफरन्सेस याच्यामध्ये. सिंटॅक्टिकल डिफरन्सेस आहेत आणि परफॉर्मन्स वाईज सुद्धा स्विच केस जे आहे ते थोडं स्लो आहे. त्याच्यामुळे परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी आपण जर एखादा जुना ॲप्लिकेशन आहे त्याला मायग्रेट करायचे नवीन फ्रेमवर्कवर, तर त्यातले जे स्विच केसेस आहेत, पहिल्यांदा आपण ते स्विच केसेस इफ स्टेटमेंट्समध्ये आपण कन्व्हर्ट करतो, जेणेकरून थोडाफार परफॉर्मन्समध्ये फरक पडला पाहिजे. तर असं काही नाहीये की स्विच केस यूजच करू नये. खूप लोकं यूज करतात. फार कमी प्रमाणात असेल तर याला आपण यूज करू शकतो. खूप जास्त प्रमाणात असेल तर आपण इफ आणि एल्स यूज करू शकतो. इफ आणि एल्स आपण यूज करू शकतो. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल, हे जर तुम्हाला समजलं असेल, काही अडी-अडचणी असतील, तर तुम्ही मला नक्कीच कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.